मंठा तालुक्यातील वाघाळा हद्दीतून पूर्णा नदीपात्रातून वाळूच्या उपसा करून रात्रीच्या वेळी अवैध वाळू वाहतूक करणारे 2 ट्रॅक्टर तहसीलदार सोनाली जोंधळे यांनी शिरपूर परिसरात पकडले। ही कारवाई दिनांक 29 रोजी रात्री 11च्या सुमारास करण्यात आली असून दोन्ही ट्रॅक्टर शासकीय गोदामात लावण्यात आले आहे। या कारवाईने वाळू चोरांमध्ये खळबळ उडाली आहे। पूर्णा नदी पात्रातील पाणी अनेक ठिकाणी कमी झाल्याने चोरीचे प्रमाण वाढले असून या उपसाला पायबंद घालण्यासाठी तहसीलदार सोनाली जोंधळे यांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे। कारवाईनंतरही मात्र महसूल पथकावर वाळू तस्कर पाळत ठेवून त्यांचे लोकेशन घेत अवैध वाळूची वाहतूक सुरू असल्याने रात्रीच्या वेळी स्वतः तहसीलदार सोनाली जोंधळे यांना उपरोक्त ट्रॅक्टरमधून अवैध वाळूची वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळताच दुचाकीवरून जात सलग तिसऱ्या दिवशी 2 ट्रॅक्टरची कारवाई केली। वाळू चोरांकडून पथकांवर होत असलेल्या हव्यासंदर्भात शास्त्रधारी पोलीस नायब तहसीलदार दर्जाचा अधिकारी आणि स्वतंत्र वाहनाची मागणी तलाठी संघटनेकडून 2 वेळा करण्यात आली आहे। संपूर्ण जिल्ह्यात गेल्या काही दिवसात महसूल कर्मचाऱ्यावर 3 ठिकाणी हल्ले केल्याने पथकात भीतीचे वातावरण आहे। अवैध वाळू वाहतूक आणि उत्खननावर कारवाया सुरू आहे। दंडात्मक कारवाई आणि गंभीर गुन्हे दाखल करण्यात येत आहे, अशी माहिती तहसीलदार सोनाली जोंधळे यांनी दिली। गाव माझा न्यूज करिता बाळू गायकवाड, मंठा, जालना।